अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मी वर्षा माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत करते आहे. आज गुरुवार आहे. माझ्या सर्व स्वामी भक्तांना शुभ गुरुवार. आजचा दिवस तुमचा शुभमय मंगलमय जाओ. तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत अशी स्वामी चरणी प्रार्थना करून मी या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आहे. आषाढ पौर्णिमा. आषाढ पौर्णिमेला आपण गुरुपौर्णिमा म्हणून साजरी करतो. गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस असतो. बघा, आपल्या आयुष्यात जर गुरुच नसतील तर आपलं आयुष्य फार अंधकारमय होऊन गेलं असतं. आणि या अशाच गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच आपण गुरुपौर्णिमा ही साजरी करतो. बघा, आपल्याला स्वामींनी खूप काही दिलं आहे. जे न मागता सुद्धा आपल्याला स्वामींनी, आपल्या महाराजांनी खूप काही दिलं आहे. आणि त्याच प्रती आपल्याला कृतज्ञता व्यक्त, या दिवशी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच आपण ही गुरुपौर्णिमा साजरी करतो. बघा, स्वामींनी आपल्याला न मागता खूप काही दिले आणि त्यांची परतफेड आपण या जन्मात तरी करू शकत नाही. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की गुरूंची गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत. तर त्या कोणत्या सेवा आहेत तर त्याच आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 10 जुलै 2025 वार गुरुवार, या दिवशी गुरुपौर्णिमा आहे. बघा, अतिशय सुंदर असा मुहूर्त गुरुवारच आहे आणि गुरुवारीच आपली गुरुपौर्णिमा आपल्याला साजरी करायची आहे. आपल्या गुरूंचा वार आहे. अतिशय सुंदर असा मुहूर्त आपल्याला गुरुपौर्णिमेला यावर्षी मिळालेला आहे. बघा, गुरुपौर्णिमा विशेष आपल्याला 21 दिवसांची सेवा करायची आहे. तर ही सेवा केव्हा सुरू करायची आहे तर तेच आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, सेवा 20 जून ते 10 जुलै असा हा कालावधी, 21 दिवसांचा हा कालावधी असणार आहे. तर 20 जून पासून आपल्याला ही सेवा करायची आहे. बघा, या कालावधीत आपल्याला ही सेवा करायची आहे. आता कोणती सेवा करायची आहे तर ती आपण आता पाहणार आहोत. बघा, सेवा कोणती तर आपल्याला श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण आपल्याला करायचं आहे. अतिशय साधा सोपा वाटणारा हा ग्रंथ फक्त ग्रंथ नाही तर तो महाराजांचा आत्मा आहे. अतिशय साधा सरळ वाटणारा हा ग्रंथ फक्त ग्रंथ नसून तो एक दिव्य अनुभूती प्रदान करणारा असा हा ग्रंथ आहे. अतिशय दिव्य असा हा ग्रंथ असून जो कोणी या ग्रंथाचं पारायण करतं त्याचं आयुष्य सोन्यासारखं झाल्याशिवाय राहत नाही. जे जुने स्वामी भक्त आहेत, जे या सेवा वर्षानुवर्ष करत आले आहेत किंवा वर्षानुवर्ष ही सेवा करतायत तर त्या सर्वांना त्याचे चांगलेच अनुभव आले आहेत. पण जे नवीन सेवेकरी आहेत, ज्यांना काय सेवा करायची हे माहीत नसेल तर त्यांच्यासाठीच हा आजचा माझा खास व्हिडिओ आहे. आता बघा, या ग्रंथाचं 21 दिवस आपल्याला पारायण करायचं आहे. आता जुने स्वामी भक्त असतील त्यांना तर माहीत असेलच, पण जे नव्याने जॉईन झाले असतील किंवा नवीन असतील तर त्यांच्यासाठी म्हणून मी सांगते की पारायण म्हणजे ग्रंथामध्ये जे 1 ते 21 अध्याय आहेत ते 1 ते 21 अध्याय आपल्याला एका बैठकीत वाचायचं असतं. ते झालं एक पारायण. असे आपल्याला 21 दिवस 21 पारायण आपल्याला गुरुपौर्णिमेपर्यंत करायची आहेत. आता 21 काय, 21च्या ऐवजी 22 23 झाले तरी चालणार आहे, असं काही नाही. बघा, हे झालं पारायण. त्याचबरोबर तुम्हाला 21 दिवस श्री स्वामी समर्थ या जपमालेच्या 11 माळी तुम्हाला 21 दिवस घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर 11 वेळा तारक मंत्राचं पठण तुम्हाला 21 दिवस करायचं आहे. या तिन्ही सेवा एकत्रितरित्या तुम्ही 21 दिवस केल्या तरी चालणार आहे. पण आपल्या काही लोकांना जर या तिन्ही सेवा एकत्रितपणे करायला जमणार नसतील तर या तिन्ही सेवेपैकी कोणतीही एखादी सेवा तुम्ही 21 दिवस केली तरी सुद्धा चालणार आहे.
बघा, आपल्या रोजच्या धावपळीच्या आयुष्यामध्ये ह्या सर्व सेवा करणं प्रत्येकाला शक्य नाही. परंतु इच्छा आहे करायची. खूप अडचणी आहेत आयुष्यामध्ये, खूप समस्या आहेत. सर्व काही करून झालं ताई, पण काही फरक पडत नाही. तर अशा लोकांनी हे स्वामींचं पारायण आहे 21 दिवस करायचा प्रयत्न जरूर करावा. पारायण जमत नसेल तर 21 दिवस तुम्ही अगदी स्वामींच्या 11 माळी जरी 21 दिवस केली तरी सुद्धा चालणार आहे. पण सेवा करायचा प्रयत्न करा. खूप अडचणी आहेत, समस्या आहेत, सर्वांनाच असतात त्या. परंतु त्या अडचणींवर मात करायला सुद्धा आपल्यालाच शिकायचं आहे. त्यामुळे या सेवा जर तुम्ही केल्यात तर खूप चांगलं आहे, सोन्याहून पिवळं आहे. सेवा आवर्जून करायचा प्रयत्न करा. आता तुम्ही बोलाल की ताई मांडणी करायची आहे का? तर बघा, मांडणी करायची नाहीये, मांडणी नाही केली तरी चालणार आहे. बघा, आपण स्वामी भक्त आहोत. आपल्या घरात स्वामींचा मूर्ती नाही पण एखादा फोटो किंवा दत्त महाराजांचा फोटो हा असलाच पाहिजे. आणि मला खात्री आहे तो प्रत्येक स्वामी भक्तांच्या घरात तो असतोच. तर आपल्याला मूर्तीपुढे किंवा स्वामींपुढे बसूनच आपल्याला या सर्व सेवा करायच्या आहेत. बघा, पहिल्या दिवशी संकल्प घ्यायचा आहे. बघा, कोणतीही सेवा करताना आपण संकल्प हा घेतो. आता संकल्प म्हणजे काय? तर कोणत्या गोष्टीसाठी किंवा कोणत्या कारणासाठी तुम्ही ही सेवा करता आहात, तो संकल्प तुम्हाला पहिल्या दिवशी घ्यायचा असतो. संकल्प कसा घ्यायचा यासाठी मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही तो जाऊन बघू शकता. पण मी खरं सांगू का, मी स्वतः पूजा करते ना, संकल्पामध्ये मी फक्त एवढंच बोलते की ही ही माझी जी सेवा आहे ही निर्विघ्नपणे पार पडून दे. मला काय हवंय, मी कशासाठी करते आहे हे मी कधीच स्वामींना सांगत नाही. आणि खरं सांगते, स्वामी न मागता खूप काही देतात आणि इतकं देतात जे तुम्ही सुद्धा विचार केलेला नसतो. म्हणून तुम्हा सर्वांना माझी प्रार्थना आहे, स्वामींकडे कुठलीही मागणी न करता फक्त सेवा करा. फळ तुम्हाला नक्की मिळेल. बघा, आता यासाठी काही नियम आहेत का? तर हो, नियम फार कडक नाही आहेत. काही ठराविक नियम आहेत, ते स्वामी भक्तांना माहीतच हवेत. बघा, जेव्हा स्वामींचं, दत्तगुरूंचं आपण पारायण करतो, तेव्हा 12 ते 12:30 या वेळेमध्ये आपण ते करत नाहीत. 12:30च्या नंतर तुम्ही करू शकता. आता बघा, तुम्ही वाचायला बसला आहात आणि 12 वाजणार आहेत, तर ते तुम्ही तिथे थोडा टाईम स्किप करा, अर्धा तास. नंतरला पुन्हा 12:30 वाजता वाचायला बसा. तर 12 ते 12:30च्या या टायमिंगमध्ये पारायण करायचं नाही आहे. त्याचबरोबर कोणाची लहान मुलं असतील, त्यांना एका बैठकीत पारायण करायला जमणार नसेल, तर तुम्ही दिवसभरामध्ये 2 बैठकींमध्ये जरी केलं, की सकाळी तुम्ही 1 ते 11 अध्याय आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढचे अध्याय दुसऱ्या बैठकीत वाचले तरी सुद्धा चालणार आहे. त्याचबरोबर आपल्याला जेव्हा पारायणाचा काल असतो आपण जेव्हा सेवा करतो, त्या दरम्यान आपल्याला मांसाहार करायचा नसतो. त्याचबरोबर परअन्न आपल्याला घ्यायचं नसतं. बाकी तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन केलं नाही तरी सुद्धा चालणार आहे. पण परअन्न आपल्याला घ्यायचं नाहीये. परअन्न का घ्यायचं नाही, तर हे सुद्धा तुम्हाला कदाचित माहीत असेल. जेव्हा आपण एखादी संकल्पयुक्त सेवा करतो आणि सेवा करताना आपण जेव्हा परअन्न घेताना आपण जी सेवा करतो, ती सेवा आपण ज्याच्याकडे आपण खातो पितो त्याला ती सेवा किंवा त्याचं फळ त्या व्यक्तीला प्राप्त होऊ शकतं. मग तुम्ही ज्या गोष्टीसाठी जी सेवा करता ती सेवा तुम्हाला लाभत नाही. आणि त्यासाठीच आपल्याला केंद्रामध्ये सहसा सांगितलं जातं की परअन्न घ्यायचं नाहीये. आपला जो सेवाकाल असतो त्यामध्ये परअन्न आपल्याला घ्यायचं नसतं. परअन्न घ्यायचं नसतं म्हणजे आपण जेव्हा दुसऱ्याकडे खातो, खाल्लेलं दुसऱ्याकडे खातो म्हणजे त्याच्या मिठाचं म्हणतात ना, ते कर्ज आपल्यावरती होतं आणि त्याचमुळे आपल्याला हे परअन्न घ्यायचं नसतं. आता बघा, वाचायला बसला आहात, 4-5 दिवस चांगले गेले, मध्ये
स्त्रियांना मासिक धर्म आला तर बघा त्या मासिक धर्मातले 5 दिवस तुम्ही स्किप करू शकता आणि त्याच्यापुढे कंटिन्यू तुमची सेवा सुरू करू शकता. बघा एखाद्या व्यक्तीला जर सेवा करायची असेल तर तो कसाही करतो. तो फार समस्या किंवा असं आहे, माझं तसं आहे, मला हे होणार नाही, हे असं सांगत नाही. तो काही ना काही करतो, त्या अडचणींवर मात करून तो ती सेवा पूर्ण करतो. शेवटी भाव महत्त्वाचा. बघा सेवेला जेव्हा सुरुवात कराल तेव्हा पहिल्याच दिवशी किंवा त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही तुमच्या जवळपास जर केंद्र असेल, मठ असेल, दत्तगुरू महाराजांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला नारळ, खडीसाखर स्वामींना अर्पण करायची आहे. जर तुमच्या जवळपास केंद्र नसेल, मंदिरही नसेल तर तुम्ही तुमच्या अगदी घरात मूर्तीसमोर अगदी नारळ आणि खडीसाखर ठेवून पारायणाला किंवा या सर्व सेवांना सुरुवात केली तरी सुद्धा चालणार आहे. बघा मी तुम्हाला फक्त एवढंच सांगेल, काहीही न मागता ह्या गुरुपौर्णिमा विशेष ज्या सेवा आहेत त्या करायला आवर्जून प्रयत्न करावा. बघा काहीही न मागता सेवा करायला घ्या. कोणतीही सेवा कधीही वाया जात नाही किंवा त्याचं फळ आपल्याला हे मिळतं. बघा कोणतीही गोष्ट आपल्याला सहज मिळत नाही. प्रत्येक गोष्टीची ही वेळ यावी लागते. जेव्हा वेळ येते तेव्हा स्वामी व्याजासकट आपण केलेल्या सेवा जी आहे त्या सेवेचं फळ आपल्याला व्याजासकट ते परत करतात. बघा कोणताही विचार न करता लवकरात लवकर या सेवा करायला लागा. कोणताही विचार न करता सेवेला लागा. या सेवेने आयुष्याचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. सर्व काही चांगलंच होणार आहे. आपल्या सर्वांनाच या सेवा करायच्या आहेत. व्हिडिओ लहान होता पण फार महत्त्वाचा होता. माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.